कार्यक्रम या स्पर्धेत घेऊ अशी अपेक्षा आणि असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच। सामना सुरू करा, सामना सुरू करा। हॅलो, पहिला चेंडू आणि पहिला चेंडू लेफ्ट आर्म बॉलर अभिषेक। जावळेगावचे सन्मान्य विनोदजी भांचे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। पुढचा चेंडू आडव्या बॅटने या ठिकाणी क्रॉस बॅटेड खेळायला गेले। बघा या ओव्हरमध्ये रोहितला आतापर्यंत 2 मॅच मध्ये गोलंदाजाने टाकलेली गोलंदाजी आणि गोलंदाज आता जो टाकतोय लेफ्ट आर्म ज्याचं नाव आहे गणेश अभिषेक, याने काय केलंय, याने जास्त स्पीडने टाकलेलं नाही, याने गती धीमी केली आणि थोडं बोट फिरवतोय। एक नॅचरल लेफ्ट आर्मचा जो अँगल आहे तो क्रिएट करतोय आणि मला वाटतं प्रशांत सर हा एकमात्र असा गोलंदाज आहे लेफ्ट आर्म जो त्या अँगलने गोलंदाजी करतोय। नाव अभिषेक, क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे, एक खेळाडू लॉंग ऑनला, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। पुढचा चेंडू दीपेश साडी, एक धाव। या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं पन्हाळी विरुद्ध जो सामना आपण पाहिला आणि विजयी संघ निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळाला उंबरशेत जो पहिल्या 3 मध्ये पोहोचलेला आहे। शरद भागडे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। काल देखील शुभेच्छा यांनी पाठवल्या होत्या आपल्याला। 2001, 2 आणि 3 या तिन्ही दिवस आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने या 3 वर्षी जर आपण पाहिलं काल परवा आज 3 दिवस नक्कीच ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत आमच्या। सकाळचा गुड मॉर्निंग, त्यानंतर काल देखील त्यांनी शुभेच्छा त्याने म्हटलं बागडेवाडी संघ असा आहे ज्यांनी 3 वर्ष सलग फायनलमध्ये प्रवेश केला होता आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। शरदजी भागडे आपले देखील हार्दिक स्वागत। जगदीश अकबुल चोरुबली यांच्याकडून या स्पर्धेकरता 500 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद। खूप सुंदर फटका ऑन साईडला, एक धाव निश्चितपणे। त्याचबरोबर साईराज यापूर्वी या सामन्याचा जो गेम चेंजर खेळाडू साईराजला विनंती आहे आपण घ्यायचंय, मनाचा पुरस्कार तुम्हाला दिला जाईल। साईराज तुझी टीम कुठे आहे? इतका चांगला सामना तुम्ही जिंकलाय राजू, तोपर्यंत तुम्ही कॉमेंट्री कंटिन्यू ठेवा। नक्कीच। धाव संख्या गणेश धाव संख्या 5, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, 5 बॉल 5, स्लोअर 1 आणि 6 बॉल मध्ये 5। उंबरशे संघ व्यासपीठावर यायचा आहे। मॅन ऑफ द मॅच 9 चेंडू 34 धावा करणारा ठरतोय साईराज फणसे। डाव्या बाजूने यायचे, डाव्या बाजूने व्यासपीठाच्या डाव्या बाजूने या धावा करणाऱ्या फलंदाज आपण यायचे। क्रीडा समितीने त्याला मग दिला हो आकार, दिला हो झोपूनी या जमिनीवरती पकडती या कॅच, जिंकता संघ फुला करती आनंदाने हो नाच, आनंदाने। उंबरशेत साईराज या मॅचचा गेम चेंजर खेळाडू आहे। गोलंदाज सज्ज होतो, राऊंड द विकेट तेजस आहे आणि या ठिकाणी स्ट्राईकला आहेत रोहित। अप्रतिम बॅटिंग करतोय, अक्षरशः गोलंदाजी फोडून काढलेले आतापर्यंत 2 मॅच मध्ये। राजू मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय। आपण पाहतोय कुणबी चषक 2024 आणि काही नवीन युवा खेळाडू त्यांनी चांगली कामगिरी केली, त्यापैकी साईराज आपल्या बरोबर। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर साईराजसाठी। साईराज एक्सलंट बॅटिंग, अफलातून बॅटिंग। सनी स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, अत्यंत सुंदर ट्रॉफी आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम साईराजला मिळालंय। टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन। रोहित
आपल्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी जयेश धोपड यांच्याकडून 1001 रोहितसाठी, जे ऑन दी वे आहेत, पोचतील थोड्या वेळात. कार्यकारिणी सदस्य देखील आहेत जयेश धोपड, ज्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आहेत रोहितला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, फुल टॉस चेंडू, मिस टाइम स्ट्रोक. खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि खेळाडू बाद. दीपेश परततोय. यश मिळते चिंचाळी संघाला, यश मिळते तेजसला. राजू मी पुन्हा एकदा तुमच्याकडे, परंतु आता इथे उंबरचीचा सर्व संघ उपस्थित आहे आणि सेलिब्रेशन करतायत प्रत्येक मोमेंट. साईराज, तुला एखादी मोठी वर्ल्ड कपची मॅच खेळण्यासारखाचा अनुभव येतोय का? हा नक्कीच. आज तू चांगली बॅटिंग केली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुला मिळतोय. आज या ठिकाणी बाकी जे खेळाडू आहेत त्यापैकी ज्यामध्ये तुला सातत्याने सपोर्ट करणारा कोणता खेळाडू आहे जो सातत्याने तुला मार्गदर्शन करत असतो? असे बरेच जण आमच्या संघातले सर्वच आहेत मार्गदर्शन करणारे. अभिनंदन, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर साईराजसाठी. साईराज अप्रतिम कामगिरी केले, कॉंग्रॅच्युलेशन. हा गेम चेंजर खेळाडू आपल्या स्क्रीनवरती होता. जाऊया पुन्हा एकदा राजूकडे. ओव्हर टू राजू. वाईट आहे आणि रोहितला उभं राहावं लागेल. रोहितसाठी पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी. मात्र विशाल याला देखील जबाबदारी घ्यावी लागेल, धावसंख्या बनवावी लागणार आहे. रोहितने म्हटलेलं आहे की आम्ही फायनलसाठी प्रयत्न करणार आहोत आणि फायनल मारणार आम्ही. जो प्रवास त्यांनी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सामन्यामध्ये दाखवला, ऑफस्टंपच्या बाहेर जास्त पाहायला मिळतो. ज्या प्रकारे नक्कीच प्रयत्न होता, मात्र पोझिशन पाहावी लागते. टप्पा कुठे आहे त्यानुसार आपण पाहतो या ठिकाणी. अजून एक खेळाडू बाद गॉन. महत्वाची जबाबदारी आहे नक्कीच या ठिकाणी आणि त्या पद्धतीने खेळ करावा लागणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच पुढचा चेंडू, एक धाव. दोन ओव्हर गणेश 8. बघा या स्पर्धेतील मोस्ट विकेट टेकर खेळाडू आहे आतापर्यंत तो म्हणजेच हेमंत. आदर्श क्रिकेट संघ 3 मॅच मध्ये 6 विकेट, 5 विकेट घेणारा श्री जनाई देवी क्रिकेट संघ या संघाचा आहे वैभव. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं मयूर श्री जनाई देवी क्रिकेट संघ 3 मॅच मध्ये 4. किल्लेकर क्रिकेट संघ हा देखील खेळाचा टीमचा रोहित जो 4 विकेट घेऊन आहे. आणि आता मात्र या खेळाडूने या चेंडूला पाठवलंय चौकारासाठी. टायमिंगला येणारा चौकार गरज होती आणि अजय डेरे या गोलंदाजच्या पहिल्यांदा आपण गेल्या 2 ते 3 मॅच मध्ये पहिला एक चांगला चौकार पाहायला मिळतोय. उंबरशेत संघाचा साईराज हा देखील त्या शर्यतीमध्ये आहे. 3 इनिंग मध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीने 4 विकेट्स त्याने घेतलेले आहेत. साईदेव देखील आहे, राजदीप स्टार क्रिकेट संघ. मात्र आतापर्यंत जे संघ आलेत त्यापैकी आपण उंबरशेत संघाला म्हणू शकतो साईराजचं राऊंड विकेट. आता मात्र संधी आहे खेळाडू त्या ठिकाणी डीप वरनं येतोय, डीप मिड विकेट, खेळाडू बाद गॉन. यश मिळतंय डीजे. टॉपरला फलंदाज म्हणून आपण पाहतो तर 92 धावा आहेत. कात्रकोण संघाचा योगेश. वैभव आहे 78 धावा. त्यानंतर पन्हाळी संघाचा आदित्य आहे 66 धावा. साईराज उंबरशेत संघाचा आहे 64 धावा. म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजास 15,000 रुपयाचं पारितोषिक आहे.
दत्ताराम गोठल साहेबांच्या माध्यमातून जे पहिल्याच दिवशी त्यांनी घोषित करण्यात आलं, म्हणजे स्पर्धा सुरू झाली 2 तारखेला, 1 तारखेला त्यांनी डिक्लेअर केलं 2 दिवस अगोदर की या स्पर्धेमध्ये कुणबी चषक क्रिकेट स्पर्धा 2024 सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजास 15,000 रुपये रोख आणि आत्तापर्यंत कातळकोण संघाचा योगेश हा टॉपला आहे 92. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे 78 धावा करून वैभव संघ आहे गावणवाडी. तिसऱ्या क्रमांकावर आदित्य आहे, संघ आहे पन्हळी 66 आणि उंबरशे संघाचा 64 धावांवर चौथ्या क्रमांकाला आहे साईराज. मिस टाइम स्ट्रोक, बॉडी बॅलन्स थोडं मागे गेलं होतं, बॅटच्या वरती लागून चेंडू पॉइंटला गेला आणि धावसंख्या पुढे सरकते एकूण 13. बघा अजय डेरेबद्दल मगाशी त्यांनी देखील म्हटलं की या मैदानाचा मला खूप अनुभव आहे. काल हितेंद्र समोर टाकले त्याने गोलंदाजी, आज सकाळी देखील जो टप्पा पकडून त्याने बलदेवाडी संघासमोर टाकले गोलंदाजी, ऑफ कटर ऑफ ब्रेक टाकताना टप्पा चांगला ओळखतो. उमेश खेळाडू बाद गॉन, कर्णधार येतोय आणि अजून एक विकेट मिळते. धाव संख्या टोटल 13 आणि बॉल झालेला हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान. थँक्यू. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये 2000, 2001, 2002, 2003, 2004 ही वर्ष गाजवलेली आहेत. मंडंग तालुका कुणबी क्रीडा समिती म्हटलं तर जसं मगाशी नावं घेतली मी, कुडूक, उंबरशेत, लोकरवण, गोटे बंदरवाडी, माप्र बंदरवाडी, बागडेवाडी या संघाचे 2001, 2, 3 सलग 3 वर्ष फायनल खेळलेला संघ आणि विजेता देखील झाला होता तो म्हणजेच कुणबी चषकाचा शरद भागडे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आलेले आहेत. शरदजी आपलं देखील हार्दिक स्वागत. बागडेवाडी या संघाचे खेळाडू अष्टपैलू कामगिरी, खूप पुढे निघून गेले. चेंडूला खेळायचं होतं पॉइंट नाही तर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पूल करण्यासाठी, मात्र जास्त बाहेर निघाले ऑफस्टम्पच्या आणि सलग 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूला 1000 रुपयाचं रोख रक्कम शरद भागडे यांच्याकडून आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत. शरदजी डाव्या एसटी बाहेर, आता मात्र वाईड, आता वाईड येणार, पंचांचा इशारा येतोय वाईड आणि धाव संख्या गणेश टोटल 14. धाव संख्या 14. कळकवणे गावचे असे खेळाडू आहेत जे नेहमीच गाव म्हटलं मंडणगड तालुक्यातील कळकवणे तर त्या गावातील असे खेळाडू आहेत जे शिकारी करण्यामध्ये देखील पटाईत आहेत. आणि अंकुश पवार हे देखील कॉम्बॉक्स मध्ये आहेत कारण या ठिकाणी षटक संपलेलं आहे. यस, एक वन साइडेड आपण पाहिली पहिली इनिंग, एकतर्फी, जास्त फलंदाजांना संधी दिली नाही. तिन्ही महत्वाचे बॉलर. मगाशी मी नक्कीच अभिषेकचं कौतुक केलं, ज्या टप्प्यावर गोलंदाजी टाकले त्याने लेफ्ट आर्म आणि तिथे मॅचचा टोन सेट केला अभिषेकने. धावांची गरज आहे गणेश. यस, धाव संख्या 14 ना सर. आताचा बॉलर रन नाही ना शेवटच्या अक्षय नाही. धाव संख्या 14, 15 धावांची गरज. मिळविण्या बहुमान चौका षटकार मारती, मिळविण्या बहुमान हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची. आपण सत्कार करत आहोत मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन ग्रामीण सेक्रेटरी विजयजी ऐणेकर, मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ मंडणगड ग्रामीणचे देखील ते सेक्रेटरी आहेत. हा सत्कार सन्मान आपण करत आहोत व्यासपीठावर. त्यांचं देखील खूप मोठं योगदान. काल पहिल्या दिवशी परवाच ते मुंबईमध्ये दाखल झालेत या स्पर्धेसाठी. कित्येक मंडळी मंडणगडवरून मुंबईला आलेले आहेत. 2 दिवस त्यांच्या मुलासोबत त्या ठिकाणी आलेले आहेत. मंडणगडला उद्योजक म्हणून देखील त्यांचं योगदान आहे आणि ग्रामीण आपल्या असोसिएशनचे सेक्रेटरी देखील आहेत. हा सत्कार सन्मान सल्लागार संतोष सावंत आणि विद्यमान अध्यक्ष आपण पाहिलं ते म्हणजे भीमन शिगवण. या अगोदर आपण पाहिलं अध्यक्ष म्हणून अनिल रटाटे आंबवली. त्या अगोदर पाहिलं तर सुधीरजी सावंत. त्या अगोदर पांडुरंग बैकर. हे सर्व जे अध्यक्ष जे आपल्याला 1999 पासून लाभलेलं आहे. 1999ला ज्यावेळेस काल देखील सचिन माळी, अनंत रटाटे, मारुती पलणकर या ठिकाणी विकास शेठ रटाटे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला योगदान देखील लाभलेलं आहे. आणि कुणबी क्रीडा असोसिएशनची स्पर्धा असली की ज्यांचं फार मोठं योगदान आंबवली गावातील फार
दातृत्ववान व्यक्तिमत्व यांनी दिलेलं योगदान, मगाशी म्हटलं मी अध्यक्ष म्हणून अनिल रटाटे यांनी देखील दिलेलं योगदान, त्या अगोदर सुधीर सावंत ज्यांची उपस्थिती आपण पाहिलं, आणि पहिल्या सुरुवातीपासून पांडुरंग बैकर यांना देखील आपण पाहिलं. तदनंतर ही क्रिकेट विल्सन जिमखानाच्या माध्यमातून आपण पाहिलं, क्रिकेट बदललं आणि पाहता पाहता 24 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत. वेगवेगळी कार्यकारिणीच्या माध्यमातून योगदान सुरू आहे. पुढच्या वर्षी 25वे वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष, आणि या मैदानामध्ये खूप वेगळ्या प्रकारे आपण बदल करणार आहोत. स्पर्धेचं मैदान हेच असणार आहे, मात्र अजून या संघ आपल्या स्पर्धेला 4 चांद कसे लागू शकतात, शोभा वाढवू शकतात, आणि वेगवेगळी बक्षिसं पुढच्या वर्षी असणार आहेत. पुढच्या वर्षी प्रेक्षकांसाठी बक्षिसं आहेत, खेळाडूंसाठी बक्षिसं आहेत. नक्कीच प्रत्येकाला हवीशी वाटणारी अशी बक्षिसं, रक्कम आणि सरप्राईज गिफ्ट देखील असणार आहे. त्यामुळे आम्ही पुढच्या वर्षी लवकरच अनाऊन्स करणार आहोत तारीख देखील. जसं मगाशी दत्ताशेठ गोटल साहेब देखील आले होते व्यासपीठावर, ते देखील म्हणाले पुढच्या वर्षी 25वे वर्ष आपल्या स्पर्धेचं असेल आणि माझा 50वा वाढदिवस, आणि नक्कीच शनिवार रविवार असे 2-2, 4 दिवस स्पर्धा घेण्याचा प्रयत्न राहील. चला मैदानावर जाऊया. 15 धावांची गरज. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा, फलंदाज खेळायचा होता कव्हरला, तेजस स्ट्राईकला आहे, 9 स्ट्राईकला अजय. गणेश तेजस आहे ना. पहिला चेंडू डॉट, पुढचा चेंडू जास्त बाहेर. वाईटचा इशारा. चेंडू डॉट. अशा प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. जयेश धोपड यांचा या ठिकाणी आगमन होणार आहे, मात्र त्यांनी सांगितलं होतं रोहितसाठी वेगळी बक्षीस, ती मात्र पूर्ण होऊ शकली नाही. मात्र शौर्य संघाचा देखील समर्थक या ठिकाणी सज्ज आहेत. खूप छान प्रकारे या ठिकाणी कट केलेला चेंडू होता डीप पॉईंटच्या दिशेने विशाल जातो. 1 धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावा आणि 3ऱ्या धावासाठी अजय जाणार, आणि 3री धाव देखील आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते. 1 वाईड, 3 धावा, धावसंख्या 4. धावांची गरज आहे अजूनही 11 वाजलेल्या घड्याळामध्ये. 3:58. यानंतर 3 आपल्याला संघ पाहायला मिळणार आहेत, आणि जर पाहायला गेलं तर 1 बाय म्हणजे धामणी संघ हा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे इन ॲक्शन मध्ये. यानंतर लगेचच मी धामणी संघाच्या कर्णधाराला विनंती करेन, विकास घागरू, आपण देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे व्यासपीठावर. हा चेंडू डॉट नाही, हा वाईड आहे. अँगल बघा, ज्या प्रकारचे अँगल बनवतोय त्या पद्धतीने तुम्हाला ऑफ स्टंप पकडून टाकायचे बॉल, कारण पहिली रेष आपण पाहतोय, त्यानंतर दुसरी रेष आहे. बॅट्समन कुठे उभा आहे त्याची सुरुवातीची पहिली ज्या पद्धतीने तो निघतो, पुढे जातो की मागे जातो, त्याप्रमाणे व्हाट अ शॉट. हवा से बात करती हुई गेंद आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग वन. 6 रन, 7 धावा अजय टेरी. 4 धावांची गरज. पहिलं षटक आहे ना, पहिलं की दुसरं? 4 बॉल झालेले आहेत, आणि खेळाडू बाद. क्या बात आहे, स्वतःच म्हणाला की आऊट झालेलो आहे मी. एक चांगली स्पोर्ट्समॅनशिप दाखवते, मात्र यश मिळत आहे जयवर्धन माता क्रिकेट संघ शेवरे या संघाला. पहिला गडी बाद होता अजयच्या रूपामध्ये. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजास 15,000 रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे, आणि या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक देखील 15,000 आहे. दत्ताशेठ गोटल, आणि टॉपला आहे 92 धावा करणारा योगेश. कारण अजूनही 2 मॅच तरी आपल्याला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी 64 वरून साईराज पुढे येऊ शकतो, कारण योगेश त्यांचा संघ पराभूत झालेला आहे. 2 नंबरला असणारा त्याचा संघ देखील पराभूत झालेला आहे, तो म्हणजेच वैभव. 3ऱ्या क्रमांकाला असणारा 66 धावा करणारा आदित्य पनळी. मात्र दोघांना, आदित्यला संधी आहे, कारण अजून एक त्याला मॅच 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाची बघूया पाहायला मिळू शकते का आपल्याला, कारण ज्या प्रकारे आपण क्वार्टर फायनलचे देखील 2 विजेते पाहिलेले आहेत.
खूप काही पाहणार आहोत आणि साईराजला ती संधी आहे कारण त्याचा संघ पुढे गेलेला आहे. तीन धावांची गरज. बॉलर साहिल. पुढील मॅचचा टॉस पनळी संघ. कॅप्टन लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं. पनळी संघ अनमोल पेंडारी आपणास विनंती करतोय. 4 आणि 5 साठी सामना आपण सुरू करणार आहोत. पन्हाळी संघाच्या संघनायकांनी संपर्क करायचा आहे. 4 आणि 5 नंबर साठी सुपर ओव्हरचा सामना या ठिकाणी होईल. 1 ओव्हरची मॅच असेल 4थ्या आणि 5व्या क्रमांकासाठी. ओ व्हॉट अ शॉट. शेवट गुड. पिंट्या 6 धावा. षटकार. चिंचवाई संघ विजयी. सुपर शेट विजयी झालेले आहेत. आणि एका बाजूला पण संघ पाहिलेला आहे. चला कॅप्टन लवकर वरती या. शेवरे संघ धावत या. शेवरे संघाचे कॅप्टन धावत वरती या लवकर टॉस साठी. मी अनमोल पेंडारे यांना विनंती करतो. पनळी 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची मॅच सुरू करतोय 1 ओव्हरची. कॅप्टन चला लवकर. शेवरे या ठिकाणी मंडणगड तालुका कुणबी क्रीडा